आज आहे डे 3 आणि आता आम्ही उठलो आहे वगैरे, काही रेडी वगैरे नाही झाले, जस्ट कपडे घातलेत आणि फक्त सनस्क्रीन वगैरे थोडंसं करून नाश्ता करायला चाललो आणि त्यानंतर मग आम्ही जाऊ फिरायला. नाश्ता करून पहिलं परत हॉटेलवर येऊ आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ फिरायला. कारण खूप भूक लागली आहे. जसं मी बोलले ती कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही फक्त स्टार्टर्स खाल्ले होते. स्वतःकडे जा आणि आता मी निघालो जिथे आम्ही काल गेलो होतो इडली खायला. आज परत आम्ही तिथेच चाललो आहे. फक्त आज इडली न खाता आम्ही डोसा खाणार आहोत, है ना? छान आहे रे. मुंबईत असं भेटत नाही ना. इथे आमच्या शर्टाची इस्त्री चालू आहे, कारण की इथे काय विचारलं का मी त्याला, लॉन्ड्रीवाला बोलला आहे पण लगेच नाही भेटणार. आणि इस्त्री बोलला आपल्याकडे आहे, तुम्हाला इस्त्री करून घ्यायची, इस्त्री करून घ्या बोलला. म्हटलं करून घ्यायला लागली इस्त्री. जे घरी काम करायचं ते इथेच करावं. गुड गर्ल. बाय द वे आपण कार हायर केली आहे, आलेली आहे बाहेर. इस्त्री शर्ट करून मी आता घातलेले आहेत कपडे, तुम्हाला दाखवतो. हे रात्रीसाठी. सो येस, आम्ही आत्ता रेंटल कार घेतली आहे आणि आता आम्ही निघालो आहेत पणजीला. आम्ही काही साऊथ गोवा वगैरे काही करत नाही आहोत आणि आता हा काही बोलणार नाही कारण हा गाडी पण नाही जी त्याच्या लक्षात किती डेकर माणूस काय करणार सारखेच. बट ठीक आहे, आता तो चालवू दे त्याला सिन्सिअरली गाडी. आपण अधूनमधून भेटतच राहू. तुला काय? हा आहे गोव्याचा अटल सेतू, जो ऍक्च्युली आम्हाला वरती रस्ता बंद दाखवला होता, त्याच्यामुळे आम्हाला तिथून जाता आलं नाही. आणि इथे कसिनोज आहेत. आम्ही आता पणजीला आलोय. अटल सेतू वरून व्ह्यू खूपच छान आहे. इथे रोड सध्या क्लोज आहे, कोणच नाहीये वरती ऍक्च्युली. ना असेल चालू, नाहीये. एंट्री होती ना अटल सेतूला, तिथे क्लोज होती. हा, सो आम्हाला हा दुसरा रोड बंद आहे. हा तेच ना, कारण इथे ट्रॅफिक पण लागलेला आम्हाला आधी आणि ते सगळे क्रूज वगैरे आहेत इथे पण. हे मांडवी मला बोलला होता की रात्री आपण फिरूया आणि नंतर खाल्ला आणि मग गोड खाल्ला ना, झोप आली. इतकी झोप, बापरे. मी ह्याला बोलते एक सेकंड. हा आता आम्ही गाडी पार्क केली आहे इथे लोणा पावलोला, पण खूप ऊन आहे. पार्किंग वेगळीकडेच आहे. आता मला सांग, स्कूटीवरती यायला किती वाट लागली असती? हा ना, खूप ऊन खूप आहे गोव्यामध्ये, खूप म्हणजे खूप. अशाच प्रकारे त्यामुळे आम्ही स्कूटी हॉटेलवरतीच ठेवली, 4 व्हीलर हायर केली, कार हायर केली. बलिनो आहे, 1200 रुपीज पडली पर डे. 1200 रुपीज पडली पर डे. ठीक आहे, मागच्या वेळी मी 1300ला घेतली, यावेळी 100 रुपीज कमी घेतले. बलिनोच. हा, लास्ट इयर पण बलिनो घेतलेली. डिपॉझिट सुद्धा घेतात 2000 रुपये, जे तुम्ही गाडी रिटर्न करताना परत देतात. गाडी चेक करतात एकदा, गाडीला काही डेंट स्क्रॅच वगैरे आहे की नाही. जर असेल तर त्या प्रकारे अमाऊंट कट करतात, डिडक्ट करतात. सो येस, आम्ही पोचलो आहोत दोना पुलाला आणि आता ह्याला भूक लागली तर काय खाणार, काय खायला आहे बघू ना काय खायला आहे का पुढे. सोडा बिडा दिसतोय, गरमीच्या आणि सोडा बिडा. इथे काय आहे का, केळं वगैरे? कुठे केळं आणि कोणतं फळ आहे?
काय माहित. मला पेरू खायची इच्छा झाली. पेरू हा पोपटच यायला पेरूचा होईल. पेरू 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 प्रणय आपण इथे गॉगल घेऊया का? जे तुला खायचं मला नको. बघूया ना तुला भेटला तसं तर. हो घामाघूम होऊन आलो आहोत दोनापोलोला. थोडा कॅमेरा बघ ना कसा दिसतो. थांबी बोट रायडिंग चालू आहे कुठेतरी. आवाज येतोय बोट इकडे रायडिंगचा. व्यवस्था घेतला प्राण्यांनी नाही घेतला. प्राण्याला बरं. घेतला मला. तिथे सोडा वगैरे आहे काही पितो का? सिंगमने खांब तोडलेला. खांबाचा खर्च पडला असेल काय गोवा सरकारला. काय इथे काउंटर इथे हे काढावं. तर तिकीट काउंटर आहे. तिकीट काढायची आधी आपल्याला. एंट्री करत आहोत आपण. पण आठवला असेल हा स्पॉट सगळ्यांना. येस आणि आपण तिथे वर जाऊया. इथून मस्त व्ह्यू दिसेल. आणि इकडे तोडलेलं रे त्याने असं हलवून इथे. त्यामुळे सगळे खांबच काढून टाकले. एक पण खांब नाही ठेवलाय. नाही इकडे तोडलेलं नाही त्या पॉईंटला. इकडे तोडलं होतं. ते सगळं तिथे उभे होते. ते गाडी गोल 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 फिरत राहिलेली आणि खांब घुसवलेला स्टेअरिंग मध्ये. छान आहे. इकडे पण पाणी. हा काय प्रणय गरम होतं पण छान आहे. छान आहे पण घामनी भरलं सगळं. मग माझ्यासोबत एक रील काढ. बस माणूस थकला आहे जरा. वरतून असा काही व्ह्यू आहे इथून. पूर्ण समुद्र दिसतोय तिकडे. डोनापोलो चार बाजू बीच सुद्धा आहे. हो रेसिडेन्शियल एरिया छान दिसतोय इथला. किती छान वाटतंय. खूप मस्त आहे. हे बघून मला ॲग्वाडा जेल आठवलं. येस ॲग्वाडा जेल पण खूप छान आहे. ती मस्त आहे ना. बापरे किती छान सगळे फोटो काढतात. आणि हा ऐके काढायला तयारच नाहीये. प्रणय इथे बघ इथे बघ. नको काढू फोटो. मला इथे बापरे पॉईंट फिरून आलोय. जरा सोडा वगैरे काय ते किंवा गरम खूप होतंय. आणि लास्ट इयर आम्ही जिथे जेवलेलो ना ज्या हॉटेलला छोटंसं हॉटेल इथे बट कॉर्पोरेटच्या मध्ये कॉर्पोरेटवाल्यांसाठी जायचं. माझं क्लिप किती छान आहे बघा. बटरफ्लाय फ्लाय बटरफ्लाय. सो सिंगम मसाला सोडा पिऊया आपण. सिंगमचा मसाला सोडा आहे इथे. बघूया. जिरा घेते. जिरा किंवा जिराच घेतो. कच्चा कैरी पण आहे. केरी तू कोणतं घेतेस? जिरा किंवा काला खट्टा. माझं झालं पिऊन पण हा अजून पितोय. पी पटापट. गोव्यामध्ये अशा बसेस चालतात. म्हणजे मार्केट आहे ना मिरामार डोनापोलो. हे पणजी मार्केट मिरामार डोनापोलो. छान बसेस आहेत छोट्याशा. जसं आपल्याकडे मुंबईमध्ये BST आहेत.
बेस्ट आहेत शहंशाही आहे. हा पॉईंट आहे, इथून आतमध्ये जायचं आहे. हा सर्कल आहे. आपण पणजी सिटीवरून येताना सरळ येतो, सरळ असंच आत जायचं आहे. बरंच गरम झालं ना आम्हाला. एक्स्ट्रीम केस नाही वाटत, खूप गरम झालं होतं. आता जेव्हा ॲक्च्युअल आम्ही गाडीमध्ये आलो ना तेव्हा कुठेतरी जाऊन आम्हाला आता थोडं बेटर फील होतं आहे ना प्रणय. कुठे गेलेलो आपण? द करी. द करी? द करीला गेलेलो वरती. मला नाही माहिती द करी. लावू का गाडी इथं टाकू? तिथे कुठे लावणार? ठीक आहे, हा इथं पुढे आहे. लाव इथं. मला पूर्ण कॉर्पोरेट एरिया आहे. प्रणय म्हणतोय की द करीला गेलेलो, पण तिथे नॉनव्हेज नव्हतं भेटत, फक्त व्हेज होतं ना. मग व्हेजच आहे. नॉनव्हेज व्हेज दोन्ही आहे. हा मग पुढे युटर्न मारून येऊ का? तर बघूया का? नको राहू दे ना, आपण उतरूया इथून आणि बघूया ना. मग आ गेलेलो बोलतोय तरी प्रणय. प्रणय नीट वाढ. प्रणय नीट वाढ. मी जेवत असेल तरी मी तुला वाढते. माझी चुकी थोडी आहे. अरे कर्तव्य आहे ते. तुझं पण कर्तव्य आहे फिरवणं, त्याच्यामुळे मला जास्त बोलून नाही दाखवायचं. चलो भेटूया. सो हाय, वाजले संध्याकाळचे 4 आणि आत्ता जस्ट पणजीवरून आलो आहे आम्ही. सो एक अर्धा तास झोपतो मी, त्याच्यानंतर वॅगेटरला जातो. वॅगेटर पण अर्धा तास आहे तर झोपलं नसतं. आता जर हा झोपायला गेला ना तर वाजायला आले 4 वाजायला, मग तू 2 मिनिटं बाकी. आता हा झोपला ना, हा नाही तू 4:30 नाही, तू 7ला उठतो यार प्रणय. तू काल पण असं केलं नाही. अर्धा तास झोपतो पण हा एवढा झोपलाय, एवढा झोपलाय. आता पण ह्याने अशी गाडी चालवली ना मध्ये, ते शरारत स्टेपवाली स्टेअरिंग अशी फिरवली त्याने मुद्दामून, एकदम हॉटेलच्या जवळ आणि मुद्दाम. येस. सो आता आम्ही परत चेंज केलंय आणि आता आम्ही परत बीचवर निघालोय. आणि सो येस, साहेब येत आहेत इथून. आम्ही पोहोचलो आहोत इथे. आता कुठे आलो तर पण वॅगेटर. अरे पण वर आलो, इथून खाली जायचं आहे. अच्छा असं आहे का? छान केलंय की ते मस्त बसायचं, फोटोज काढायचे.
किती ब्युटिफुल, सो ब्युटिफुल. I'm coming, wait. बाई ती तेवढी मी माझ्यात हिंमत नाही. अरे ये मोकळी जागा. थँक्यू. नाही 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 थँक्यू. नाही मी नाही ना. ये नको रे बाबा. संस्कृती प्रणय नको. चल त्या स्पॉटला जाऊया. हा ठीक आहे. आणि ते काय नाही बघितलं तरी आम्ही हे असे कितीतरी गायच बघितलेत. किती गाय आहेत. अरे तू काय करतोय? तुझ्या पाठीत मारली. माझ्या नाही बोलला तो. आपण ज्या पॉइंटला आता गेलेलो ना तो सनसेट पॉइंट म्हणून आपण तिथे बसलो ना, खूप छान. म्हणजे आम्ही समोर होतो ना, ते इतकं छान सूर्य दिसत होता ना मस्त. पण आम्हाला बीचवर जायचं आहे, सो आम्ही थोडंसं अवॉइड केलं ते. आणि आता मी बीचवर निघालो आहे, वॅगेटर बीचवर. आणि हा बीच पण खूप सुंदर आहे, मला आवडला. प्रणय बघ तरी, इथे बघ. आणि हा वरती छपोरा फोर्ट, कोणाला माहिती असेल कोणता पिक्चर तो? दिल चाहता है. तिथे आमिर खान, कुठे अजून कोण होतं दिल चाहता है मध्ये? इथे वरती आहे, तिथे बसलेली तोच पॉइंट. अक्षय खन्ना आणि सैफ अली खान. छपोराला आम्ही मागच्या वर्षीपासून प्लॅन करतोय छपोराला. राहिलाय यायला मागतच नाहीये. दिसतच नाहीये तू. पण त्यांचा चेहरा दिसतोय. प्रणय 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 चाललाय सुरमई शोधायला, असं तो बोललाय आणि चाललाय चप्पल घेऊन. पहिल्यांदा एवढे त्यांनी गट्स केले तर पुढे जायचे. ए बाबा परत ये प्रणय. थांब चप्पल धुवून घेतो. आता परत चप्पल धुवायला चालला, कसा वेडा आहे. आता ती चप्पल जी धुणार, आता परत तेवढीच ती रेती लागणार ना. ते बघा ते बघा ते बघा ते बघा ते बघा इंडियन. ते बघ ते बघ ते बघ हे बघा हे बघा. तो त्याचं इथं बंद चाललाय परत पुढे. धुतली ती, घरी धुवायची थोडी राहिलीच होती. मस्त आहे हा, ते छान सनसेट व्हायला आलंय. त्याच्यामुळे एकदम असं छान येतोय व्हिडिओ. छान. निघायचं आता. मला नाही निघायचंय. हा मला फोटोज काढू देत नाही यार, जे मला खूप जास्त डिसअपॉइंटमेंट होते त्याची. काय व्ह्यू आहे. मी सारखा सारखा हा व्ह्यू दाखवते, पण हा खरंच खूप छान वाटतोय. इथून तुम्ही बघितला ना तर खरंच टू गुड. चला टू गुड. अजून माझ्याकडे झूम इनचं ऑप्शन नाही, तर मी अजून करून करून दाखवलं. कुठे आता नेक्स्ट? आता तो नेशील तिथे. बोरिंग आहे ना म्हणजे खरंच.
आता अंधार पडायला लागला. काय नाही अंधार का तुम्हाला दिसतंय का सनसेट झालाय. मला एक रील बनवायची, ती रील तो बनवतच नाहीये आणि मला ह्या आशेवरती आणलं की तुला रील बनवायची ना तर चल. असं बोललोच नाही. असा बोलला तू. मी झोपत होती. मी झोपत होती. चलो चले हा चले हे कधी चलो चले हा चले प्यार की कष्टी में कधीपासून हा माणूस मला धोका देतोय ते रील बनवायचं. कधी बनवणार आहे सांग. पुढच्या वर्षी गोव्याला. नाही ही रील बनवायला मी तुला नेणार. कुठे नेऊ. मला आजच बनवायचं यार. मालदीवला नेईन तुला प्रणय बनवायला. हा आणि मालदीवला येणार आहे. मालदीवचं पाणी चांगलं आहे, स्वच्छ आहे. हा काही येणार नाही. हा नुसता उल्लू बनवणार आहे मला. बघा तो इतका वा काय गोरी गोरी दिसते मी एकदम. बसायचं का इथे. सुंदर दिसते. बसायचं इथे. कशाला आता इथे बसायचं. सो इथे बाहेर एक फ्लॉवर शॉप होतं. मी फ्लॉवर घेतले संस्कृतीला. ह्याच्या आधी मी कधी घेतलं नव्हतं फ्लॉवर. म्हटलं फर्स्ट टाईम घेऊन जाऊया. त्यामुळे सनफ्लॉवर घेतलं आहे. सनफ्लॉवर मोठंसुद्धा आहे आणि होतं रोज पण छोटं होतं. म्हटलं सनफ्लॉवर घेऊन जाऊया. मग काय रिॲक्शन बघूया. बूम 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 से बूम बूम बूम. अरे वा थँक्यू आणून ते पण सनफ्लावर आणलंय पहिल्यांदा. तेच म्हटलं रोज होते पण छोटेसे होते. म्हटलं सनफ्लॉवर मोठे घेऊन जाऊया. थँक्यू सो मच. थँक्यू. आय डोंट नो माझ्या माईक्सला काय प्रॉब्लेम झाला होता बट त्याचा आवाजच येत नव्हता. म्हणजे जे काही आम्ही दोघं किती वेळ गप्पा मारत होतो, किती व्लॉग केला, पण त्याचं काही ऑडिओच नाही आहे. सो मी इथे व्हॉइस ओव्हर देईल. आम्ही इव्हनिंगला घरी गेलो होतो. जसं तुम्ही बीचवरून बघितलं, बीचवरून आम्ही घरी गेलो आणि मग घरी हॉटेलला गेलो आणि रिटर्न निघालो होतो जेवायला. आज आम्ही असं बोललो कोणत्या तरी हॉटेलमध्ये जाऊया, चांगलं जेवूया काहीतरी. सो आम्ही निघालो होतो हॉटेलकडे आणि आम्हाला एक छान मध्येच रस्त्यामध्ये एक छान हॉटेल भेटलं होतं. त्याला एम्बियन्सही खूप छान होता. सो हे बघा इथे आहे एक गोवन स्पाइसेस म्हणून एक छान रेस्टॉरंट आहे. वाइब्स पण छान आहेत. सो इथे आपण फक्त फिश ट्राय करूया. सो आम्ही असं काही न्यू ट्राय नाही केलं. चिकन मसाला आणि आम्ही सुरमई फ्राय मागवले होते आणि त्यासोबत आमच्या बटर रोटी. दॅट्स ऑल. आणि हे जेवल्यानंतर आम्ही निघालो परत घरी जायला. सो सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.